नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बारामतीत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई, फडणवीसांचं इंदापूरमध्ये वक्तव्य। राज्यात 2.5 वर्ष वसुली सरकार होतं। इंदापूरमधील सभेतून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर अजित पवार विकासासाठी भाजप सोबत आले, फडणवीसांचं वक्तव्य। 2.5 वर्ष सरकार चाललं, ज्या प्रकारची वसुली या सरकारच्या माध्यमातून चालली होती, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार 2.5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। आपण महायुतीचा धर्म पाळला तर समोरच्या लोकांनीही महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांसमोर हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इंदापूरमध्ये रोड शो। सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फडणवीस प्रथमच इंदापूरच्या दौऱ्यावर। छगन भुजबळांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरायला सुरुवात, 28 कोटींपैकी 6.5 कोटी रुपये कर्जाची परतफेड। भुजबळांकडून नाशिकमधून लोकसभा लढण्याचे संकेत। नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या उमेदवारीला भाजपच्या दिनकर पाटलांचा विरोध, दिनकर पाटील नाशिकमधून लढण्यास इच्छुक। नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गबाबत शिंदे गट आक्रमक, उमेदवारी जाहीर होण्याआधीच हेमंत गोडसेंकडून प्रचार सुरू, पूर्वतयारी महत्वाची, गोडसेंचं वक्तव्य। अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर आहेत, निवडणुकीतच व्हेंटिलेटर काढतील, नाना पटोले यांचं खासदार संजय धोत्रेंना उद्देशून वक्तव्य। इथले खासदार आता हे होते, आता जे आहेत ते आता व्हेंटिलेटरवर आहे, केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढतील, पण तेही होते त्या ठिकाणी। पटोले एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, हा असंवेदनशीलतेचा कहर असून पटोलेंनी माफी मागावी, फडणवीसांकडून ट्विट करत नाना पटोलेंवर निशाणा।